आता इथं पोऱ्या उभ्या आहे, नाही तर काही काही कीर्तनात बाबा बाया उभ्या राहते माया. कीर्तनात बाया असते बाबा. एक दिवस 3 बुड्या उभ्या होत्या माझ्या कीर्तनात. माणसाचा पत्ता नाही, 3च बुड्या. आणि पकवा ज्या होता पण असा नव्हता बरं, ते बिचारा बुडाच होता. त्यानं पहिला 10 वाजवला, इथला हात गेलता पकवाच्यात. म्हणलं हात कुठं गेला म्हणे, धुमाचं पानच नाही म्हणे. वाजवतो कसा तर काटा काटानं वाजवतो म्हणे. वाजव बा काही काही कठीण तर काही काही गावले बाबा कठीण होते. एका कीर्तनात माझ्या ढोलन झांजाच आणल्या होत्या. ढोलन झांजा म्हणलं असं वारकरी नाही म्हणे, हेच आहे म्हणे. म्हणलं याच्यावर मी कीर्तन करत, कीर्तन तर करावंच लागेल म्हणे. बाबा तारीख घेतली, एवढे लोक आले, आम्हाला कमायत म्हणे, भजन म्हणजे भजन. मग म्हणलं प्रवचनासारखं करतो बा, करा म्हणे. मग म्हणलं त्याला सुरुवात तर करायला लावा भजन. काय म्हणा लागतं म्हणलं, जय जय रामकृष्ण हरी करा. त्याच्या पाठ नाही म्हणे, जय जय रामकृष्ण हरी पाठ नाही म्हणे. मी म्हणलं मग त्याला येते ते म्हणायला लावा योग भजन. मग त्याईनं त्याचं म्हणलं, घरातल्या घरात हात नाही पुरत डब्याला, असं वाटते जीवाला, नवरा करावं देराला. अरे म्हणलं बंद करते, ते जमत नाही, सुटूनच दे तू. तसे काम पडते बाबा. तसे आमच्याजवळ 3 बुड्या होत्या माझ्या कीर्तनात. काल्याचं कीर्तन होतं. म्या भगवंताच्या रासलीलेचं वृंदावनातलं वर्णन केलं आणि बुड्डीनं उचललं, फू बाई फू, फुगडी फू, दमला सकाळी माझ्या गोविंदा तू रे. म्हणलं आजी उशीर होते, आता आपली फुगडी राहू दे. म्हणजे काल्याचं कीर्तन होते, उशीर होते. बुडा बसलेला होता पुढं एक. ते म्हणे महाराज म्हणल्या म्हणे त्या बुडीला एक कडवं. म्हणलं काहून, ती लई हुशार आहे म्हणे. म्हणलं तुम्हाला कसं माहीत, मा संगच होती म्हणे कॉलेजमध्ये. तरी म्हणलं या बुड्याचं मन महात लागे नाही. बसला होता माझ्यासमोर पाय बुडीकडे आणि मनातल्या मनात गुणगुण करे, कोई जन्नत की. अरे बापरे. म्हणलं मन बा, आता तुमच्या गावात आल्यावर तुमच्या मनानं नाही ऐकायला लागत का. मन म्हणलं आजी. तर तिनं नाही नाथबाबाची होय बरं फुगडी, पण तिनं तिचा आगाऊपणा केला. साखर आणि रवा त्याचा केला शिरा, हौशी नाही वय केला ते मोठा हिरा. बाबा फुगडी फुग. म्हणलं मा कीर्तनाचा का शिरा करू राहील का तू, थांब म्हणलं. पळेली बुडी म्हणे एक कडवं, मी म्हणतो म्हणे. बुडा म्हणे मुंड्या म्हणे, ती संगच राय म्हणे कॉलेजमध्ये सैराट सारखी. मन म्हणलं तूही म्हण एक, ती नाही म्हणलं कडवं. आलू आणि वांगे त्याची केली भाजी, म्हातारपणीन केली तेही मोठी पाजी. बापा फुगडी. सत्यानाश केला माझ्या कीर्तनाचा त्या खेडग्याईनं. मग एक बुडा होता माळकरी, ती नावाला जग जग बुडा होता. ते म्हणे बाबाजी तुमच्या कीर्तनाचा केला म्हणे या बुडग्याईनं सत्यानाश. गोड करू का म्हणे कीर्तन. म्हणलं चांगलं करसाल का याच्यासारखं. नाही म्हणे, मोठ्या मोठ्या माळा दाखवल्या. म्हणलं म्हणा मग. मग त्यानं म्हणलं एकडं चांगलं गोड केलं. एका जनार्दनी नारळात पाणी, धर्मेंद्रानं बायको केली हे मामालीला आता फुगडी. अरे म्हणलं बुडगं त्याच्याहीपेक्षा नसलो निघालं. जोहार मायबाप जोहार, मी संता घरचा. कुठून आला रे. मंगळवेळ येऊन. कोण पाठवलं, दामाजी पंतानं. कायच्यासाठी, तुमचे गोदामं खुल्ले केले ना, त्याचा मोबदला म्हणून मी त्याचा तुमच्या दिवाणजीचा कोण आहे नौकर. नाव काय, लोक मध्ये विठू पाटील म्हणते. गाव कोणचं, पंढरपूर. गाव कोणचं, पंढरपूर. कायच्यासाठी, तुमचे पैसे घेऊन. तुमचे पैसे घेऊन ते गोदामं खुल्ले. कुठं आहे, एवढाच झोरा होता उलिसा. पिशवी थैली उलिशी एवढ्या पिशवीत. अरे ट्रकाच्या ट्रक जर भरून दिले तरी मोबदला होत नाही. एवढं झोरा आपण घेऊन चालला. तुम्हाला काय करावं लागते, मोजून घ्या. तुम्हाला काय करावं लागते, मोजून घ्या. असा झोरा हलवला बाबा, इथलुसाच होता. डोक्या एवढाले ढिगं लागले पैशाचे. मी तिथेच होतो. असे डोक्या एवढाले ढिगं. म्या म्हणलंय देवाले तुझ्यापेक्षा सिद्धी गिद्धी आहे का. देव म्हणे म्हणले फंट्या दाताच्या तू म्हणतात बोलू नको, अगाऊपणा करू. म्हणजे लय लोक बोलले बाबा, कारण मी महाराजासारखा दिसत नाही, मुका राहत नाही, म्हणून मला मा अपमान झाल्याशिवाय. आत्ता परवाच्या दिवशी बाबा एका जणांनी माझ्या यष्टीत धोतरलं. ओ बुवा आकडा सांग ना. म्हणलं लय शायना आहे का, शायन्याचे 6 लिहिले. चिवते आहे का तर 4 लिहिले. 6 4 लावला तेच आला. म्हणजे 500 रुपये मला दिले त्याने. पण सांगू एक, काही बोला खरी झाल्याशिवाय. काहून, विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी. देवाचं भजन केलं, कोणाचं वाईट करू नका. या वाणीत तप आल्याशिवाय राहत नाही. आशीर्वाद दिला तर आशीर्वाद लागते, शिवी दिली तरी चांगलं होते. कायम आय गेली होती भूतापशी तरी जगाचा उद्धार झाला नाथबाबानं. किती सांगू तरी नाही ऐकत बटकीचे, तरी जगाचा उद्धार
शिवी दिली तरी, कारण भजन केलं. भजन केल्यावर तोंडात आणि हातात एवढा पावर येते पायात. तोंड हातात पावर आला आता माऊलीच्या. भजन केलं होतं ज्ञानोबरायानं. मेलेल्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवला तर मेलेला उठून बसला होता सच्चिदानंद बा. मी शेजारच्या बुड्याच्या डोक्यावर ठेवला होता. बिमार होता, बरं वाटते का म्हणून लापा ठेवल्याबरोबर मेला बोहार. आपल्या हातात थोडा पावर आहे, त्याच्यासाठी भजन करावं लागतं. पण तोंडात आहे पावर, तोंडात पावर आहे बाबा. आजही मला आशीर्वाद लागते. आमच्या भागातल्या बाया मला विचारायला येते, बाहाजी मासुनीले काय होईल? पोरग होते बाई ते. असं पोरगच, पोरगी म्हणलं की पोरगीच. 2 वर्षाच्या आधी शेजारची बाई आली ती, बाहाजी मा पोरीला काय होईल म्हणजे. म्हणलं पोरग होते. ते म्हणजे लग्न व्हायचं आहे म्हणे. म्हणलं तरी होते. आता काय म्हणता मग, आशीर्वाद मागं घेता का? घेता का आशीर्वाद मागं? अहो लगेच 2-3 दिवसानं पाहुणे पाहिले 12 महिने पोरगत झालं. मी का उद्याच होते म्हणलं का? अहो दुर्वासा ऋषीनं आशीर्वाद दिला, सौपुत्र भव गांधारीले. 6 द्यायचा होता पण म्हातारपणची अवस्था आहे. 6 म्हणतानी 6 म्हणलं. 100 लेकरं गांधारीले आवे जावे झाले होते. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि कसे झाले तुम्हाला वाटल होत नाही, त्याची एक प्रक्रिया आहे. झाले होते. स्पष्टीकरण करायला टाईम नाही. कोण जर तक्रार केली तर सांगितल्याशिवाय राहत नाही. कारण बोला लागते तसं स्पष्टीकरण करावं लागते ना. नाही तर इथं बरं वाटते लोकायले. बापरे यायच्या गयात हाराही पडते, फुलंही टाकते, खायलाही भेटते, पैसेही भेटते. पण तरास माहीत आहे का? तरास माहीत आहे का? परवाच्या दिवशी माझ्या अंगावर एसटीत एक बाई वकली. हे तरास आहे का तुम्हाला माहीत? फक्त पैसे द्यायचे. किती बोलते लोक. गोड खाले असतं लयच होतं बाबा फरायले. कोणाचे काय नाव आहे त्याचं? गणेश भाऊ. टाळी वाजवा एकदा त्याच्यासाठी. काय काय खाव सुशेष नाही बाबा. तरी मी 2-3 आयटम खाल्ले नाही. पेन खजूर नाही खाल्लं. ते लय होतं बाबा. तिथं नाव सांगता येत नाही. आणि भगवंताच्या चरणी, पुंजाजी महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो, जे अन्नदाते लोक आहे ना असेच करत राहून असंच त्याले सुख समृद्धी लाभो. 2 वर्ष आयुष्य माये लाभो त्याले. काहून? कीर्तनकार भेटल, डान्सर लोक भेटत नसते. विठ्ठल 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 कोणाचं वाईट करू नका. चांगलं झाल्याशिवाय कोणाचं वाईट नका करू. पायानं तीर्थयात्रा करा, हातानं दान धर्म करा. हृदयात देवाबद्दल निष्ठा ठेवा, कंठामध्ये नाम गोष्ट ठेवा. चांगलं बोला, चांगले राहा, चांगलं पहा, चांगलं खा, चांगलं चाला. म्हणलं ते झाल्याशिवाय राहत नाही. लक्ष्मी आपल्या इथं आल्याशिवाय राहत नाही. तेले हे ढिग लागले पैशाचे. बादशानं सांगितलं बसवते आमचा झाला मोबदला. येऊ का मग आता? या. पुन्हा जाताना 3 डाव जोहार केला. जोहार मायबाप जो. असं स्तब्ध वातावरण होतं. त्यातल्यात खद हसला देव. हसाचं काही काम आहे का? असं वातावरण असलं, चांगल्या गोष्टी सांगितल्यावर हसाचं काही काम आहे का? पण ते देव हसले. त्या देवाला विचारलं मी, देवा आता हसाचं काय काम? म्हणे या बादशाला समजत नाही. इंद्र चंद्र महेंद्र या तिची पूजिती, श्रुतीशास्त्र या तिची स्तविती, त्याला नख दिसत नाही. या बादशाच्या घरी साक्षात पंढरीनाथ पांडुरंग 3 डाव जोहार करून राहिलो, पाया लागू राहिलो, तरी हे वैकत नाही. ना इलाज आहे म्हणून हसू राहिले. विठ्ठल 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 विठ्ठल. सकाळचे 4 वाजले मोबदला द्यायले. आणि तिकडे नामदेव महाराज उठले काकड्यासाठी. देवाले समजलं जर पंढरपूरचा पांडुरंग विटेवर नसला तर हाहाकार बचल. त्या वारकऱ्याचे कपडे द्यायचे भुलले. डायरेक्ट धावले रुक्मिणीच्या मंदिरातून विठ्ठलाच्या विटेवर. धावता धावता रुक्मिणीला दिसलं. रुक्मिणी जोर्यानं बोंबोलली, देऊळ बाटलं. हरिजन शिरला मंदिरात, महार शिरला. ए रुक्मिणी, मी तुझ्या मालक होय पंढरीनाथ पांडुरंग. देवा हे फाटकत होतं आणि फाटकी बांधीस, तुले काही शरम गिरम नाही. लाज धरिता
11 वाजले. विठोबा रुक्माई भजन करू. 15-20 मिनिटात आपलं कीर्तन. 11:15 पर्यंत बंद करू. एकदा हातवरी करा करा सर्वजणात. वा राहू द्या रातभर तसेच. धर्म की अधर्म का प्राणियों में सद्भावना, विश्व का गो माता की, भारत माता की, माता पिता की, गुरुदेव की, अन्नदाते की, संत पुंजाजी महाराज की, योगेश्वर भगवान की, सजानन महाराज की. हर 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 विठोबा रकुमाई. जय 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 कुमार कुमाई. भक्ती काज नाही लाज, नाही लाज धरीत. चांगलं काम केलं की देव आपलं काम केल्याशिवाय. शबरी माहित आहे का? शबरी 16 बोकडे बांधले होते तिच्या बापानं दावणीले. शबरीने विचारलं काय ले बाबा? म्हणे उद्या तुझं लग्न आहे आणि त्या लग्नात हे बोकडे कापा लागते. माझ्या एकटीच्या सुखासाठी जर एवढी हत्या होत असेल, मनातल्या मनात विचार केलं याच्यापेक्षा तर बिना लग्नाचं राहिलेलं बरं. पळून गेली, जंगलात गेली पळून. एक ऋषीचा आश्रम दिसला. त्या ऋषीच्या आश्रमाच्या भवताल झाडावर राहायचे दिवसभर. रात्रीच्या वेळेस आश्रमात सेवा करायची. कोण सेवा करते बुवा? त्या ऋषीचं नाव होतं मातंग ऋषी. कोण सेवा करते दिसत नाही, पण सेवा केल्याशिवाय नाही करायची. दिवसा झाडावर बसायची, कंदमुळं खायची, साधूची सेवा करायची. एक दिवस ऋषीनं ध्यान ठेवलं, रात्रभर जागा राहायला. दिसली 2 वाजता उतरली. कोण आहे तू? शबरी आहे. कशासाठी आली? अशासाठी. म्हणजे तुमच्या आश्रयानं राहू द्या, म्हणजे सेवा करायची. एवढी सेवा केली, एवढा सेवा केली आणि मातंग ऋषीचा देहांत अंत जवळ आला. सांगितलं शबरी एवढी सेवा केली तो, तुले राम भेटल. तुले मला नाही भेटला पण तुले भेटते. आणि गुरुच्या शब्दावर जर विश्वास ठेवला तर ते खरं झाल्याशिवाय संताची पायी हा माझा विश्वास. एवढा विश्वास ठेवला. आणि त्या दिवसपासून देहांत झाल्यावर रोज टोपलीत बोरं तोडायचे. पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी. उद्या पाहुणा येणार आहे देव आणि काय उपचार करू म्हणून बोरीच्या झाडाले म्हणाची लतानो सांगू का तुम्हा उद्यासी राम येणार. कविता होत्या पहिले शाळेत होत्या का नाही? आता राहिल्या का कविता तशा? आता तर कविता जानी जानी यश पप्पा इटिंग शुगर तात्काळाचीच कविता आहे का? पूर्वीच्या कविता होत्या बाबा. भात कुलीच्या खेळामधली राजा हृदयावरती दाव मोडला अतिरेक काय कविता होत्या नाही पहिले? लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला बाई. हे आई आम्हाला पायण्यात टाकल्यावर गाणं म्हणे. मला पायण्यात टाकल्या कारण दिसोय चंद्रासारखा. काऊन चांगला नाही का पाहिले? मी पाहिले चांगला नसता तर तुम्ही टकटक पाहिलं असतं का तोंडाकडे? बरं तुम्हाला काय बाबा? मला म्हणते लोक, बरेच लोक म्हणते तुझे महाराज जरासे पाहिले चांगले पाहिजे होते. काऊन? मा बायकोले जमते, तुम्हाला काय अडचण आहे? मा बायकोला विचारा बरं, तुझ्या नवरा फंट्या जातात आहे? तिचं उत्तर येईल भला है बुरा है जैसा भी है मेरा पती मेरा देवता है. हे नेतो ना घरी 3 कीर्तन करतो एका दिवशी. एवढे पैसे नेले ते एक दिवस. नाताले दिले काही, त्यानं मुकाच घेतला आय लव्ह यू आप्पा. पैसे दिल्यावर काही पैसे दिले पोराले, त्यानंही मुका घेतला आय लव्ह यू पप्पा. आणि काही पैसे दिले नाताच्या आजीले. नाही तुम्ही समजता तसं. पण पैसे असल्यावर पैसे बाबा, पैसे नव्हते खाले, पैसे नव्हते बायकोचा मार खाल्ला हो मी. खोटे नाही बोलत. नवीनच लग्न झालं होतं, पहिलंच लग्न होतं. आणि रंगारूपाचा अट्टरबाम बायको भेटली. काही लोक समजदार असते, धन पाहत नाही, रूप पाहत नाही, पण माड पाहिल्यावर पोरगी दिल्याशिवाय. हे माळा दिसल्या सुंदर बायको भेटली, पाहिले रंगारूपाचा अट्टरबाम. जशी घरी आली
मी तेव्हा पाहिले चांगला होता. गालाले हळद लावली होती तर तिने मा वर्णन केलं. तुमच्या गालं सफरचंदासारखे दिसते हो. म्हणजे तुमचं नाक अंगुरासारखं दिसते. म्हणलं खाशील त्याच्यात शंभूळ असते हो. आता ते जशी भांडे घासू राहिली होती आणि रंगारूपाचा अट्टरबाम. मी जरासा बाहेर जात जाऊ, जरासा घरी येत जाऊ, तिच्याकडे पाच जावलो. पाहिलं नाही कधी गयाला बांधली कधी. तिच्याकडे पाहून म्हणत नाही बाबा, पण उले सर इथलं सर हे तुमच्यासाठी नाही बरं, हे लेकरा पाकरायचं. तिच्याकडे पाहून म्हणलं जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा. घासणीच मारली फेकून दातात, फंट्यात दाताचा वानाले ना गुणाले म्हणते म्हणजे. कारण खाले काहीच नव्हतं. निर्धन पुरुषाचे घरी नाथबाबा म्हणते, कलहो स्त्री पुरुषा माझारी, निर्भस्तुनी नाना परी दौडी घराबाहेर पुरुष. धनवानों का मान है जग में, निर्धन का कोई मान नहीं. ए मेरे भगवान बता दे, निर्धन क्या इंसान नहीं. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, माता पिता बंधुजन सर्व मानिती. सदा शृंगार भूषणे कांता लवे. पण कुठपर्यंत पैसे आहेत तो, पैसे निघून जाऊ द्या, आता नाही आवडत तुमच्या गोष्टी. सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई. दिल का साथी कोई नहीं, दिल का साथी कोई नहीं, कोई नहीं. सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई. भाई सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई. महाराजासाठी टाळ्या वाजवा. एकदा अजून माफी मागतो बा, तुम्हाला मी बंद केलं तर, कारण मला गमून नाही राहिलं. कारण कीर्तनकारानं कोणाचं मन दुखू नाही, पाया लागतो तुमच्या सर्वांसमोर. कारण मन दुखावणे मलाच गमत नाही, मला गमत नाही. मन दुखवलं की मा मनच सासूच देत नाही. कारण पण कोणाचं मन दुख, पण मला थोडंसं ते काय मी आगाऊपणा केला म्हणा का काही म्हणा. आता सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं कोई, समझने वाले को विचारा का पे. अहो पैसे घरी नेतो तर सर्वच लोक घरचे म्हणते अण्णा आले, अण्णा आले. अन्न आणणार आले अण्णा म्हणते आमच्या इकडे. जे अन्न आणते ना त्याला अण्णा. पण लॉकडाऊनमध्ये माझ्या अन्न बंद झालं तर बाबा, मायच अन्न बंद केलं तर बोहाऱ्यानं, मायच बंद केलं तर. समजणे वाले को 2 लाख रुपये कमावतो तरी बी पैसे नाही आणले की अन्न बंद करते. तुमचा काय हिशोब असेल समजून घ्या. सब पैसे के भाई, तुका म्हणे तुला सोडवे ना एका चक्रपाणी, अनाथाचा नाथ जनार्दन. शबरीनं सांगितलं की त्या बोरीच्या झाडाला मला गोड गोड बरोबर द्या, पण कसे तर खाऊन पाहायची. गोड असलं तर टोपलीत, आंबट असलं तर फेकून दे. एक दिवसचा प्रसंग, राम लक्ष्मण आले फिरत फिरत शबरीच्या आश्रमात. शबरीच्या आश्रमात आले आणि ते बोराची टोपली दिली. रामानं काहीच विचार नाही केला. शबरीचे दात का माझ्यासारखे होते का, माझ्यापेक्षा भयानक होते. मला तरी म्हणजे नाही दात घासाय, तिला म्हणजे नाही नव्हतं. पण देव दात नाही पाहत, देव आत पाहते. देव दात पाहत नाही, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. तिचा भाव होता शुद्ध. उष्टी बोरं खाल्ले. खाल्ल्याबरोबर लक्ष्मण आहे शेषनारायणाचा अवतार, त्याला राग बातच येते, सर्पाचा अवतार आहे. त्याला आला राग देवाचा. देवा शबरीनं दात नाही घातले, तिची उष्टी बोरं खाऊन का लागले. तुम्हाला काही शरम गिर नाही लाज धरिता. पुढं सरकतो. आता सरकू का थोडंसा पुढं. देव लाज धरत नाही, फक्त त्याची भक्ती करावी लागते. त्याची काय करावी लागते, भक्ती. कोणतंही काम करते. पण तुकाराम महाराज ज्यावेळेस कीर्तन करू लागले होते देऊत, आणि हेच अभंग घेतला होता कीर्तनाले. आणि कीर्तनात कोण होते माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराज.
कीर्तन ऐकत होते राजे, महाराष्ट्राचे राजे कीर्तन ऐकत होते. आताचे लोक म्हणते आम्हाला नाही कीर्तनाची गरज. अरे काय चिपळा डोळ्या मिरवत होतो या. 2-4 एकर तर वावर आहे तो इथं. ती उतार कळ्याचं. सूर्यासमोर बैल जुतले तर तोंडावर पडते, डोंगरे जुतले तर उतारणे पडते. एकच कोंबडी ते अंड देत नाही, एकच म्हैस ते जंदत नाही. पोरगी 12वी टकली, पोरग मोबाईलवर बिजी, बायकोले पाणी मागितलं तर चबरू नका म्हणते. त्यापेक्षा तर जनावराचा संसार पुरला. आणि ते म्हणते आम्हाला कीर्तनाची गरज नाही. राजाले गरज आहे. कोणाला गरज आहे सांगू एक गोष्ट, कीर्तनाले कोणाचीच गरज नाही, देवाले कोणाची गरज नाही, पण आपल्याला त्याची गरज. आपल्याला त्याची. राजा कीर्तन ऐकत होते. जेव्हा कीर्तन ऐकत होते तेव्हा एक माणूस त्या कीर्तनातून उभा झाला. तुकोबा रायाला विचारू लागली, तुकोबा महाराज तुम्ही म्हणता देव लाज धरत नाही त्याची भक्ती केली, पण आम्ही त्या शबरीसारखी भक्ती करू शकत नाही, ना आम्ही त्या प्रल्हादासारखी भक्ती करू शकत, ना आम्ही दामाजी पंतासारखी जीवाची बाजी लावू शकत नाही. आम्ही सर्वसामान्य जीवानं काय करा. सर्वसामान्य जीवानं ज्या संताच्यासाठी लाज नाही धरली देवानं, त्या नाही लाज धरणाऱ्या देवाले सामान्य जीवानं शरण जाव. ऐसी अशी शरण जावे, शरण जावे. शस्त्र उचलणार नाही. पण अर्जुनाच्या जीवावर आलं आणि भीष्माचार्याचा पण पुरा केला आणि अर्जुनाचं रक्षण केलं. स्वतःचा पण मातीत घातला. पितामह भीष्माचार्य है पाणी आणि देव है दूध. दुधानं स्वतःचा अपमान करून घेतला आणि पाण्याचा मान वाढवला. इकडे म्हशी आहे का? इकडे म्हशी आहे का? चला एवढी गोष्ट सांगतो कीर्तनच बंद करतो. म्हशी आहे का? म्हशी, गाई, कुत्रे, गधे असल्यावर एवढा सप्ताह होते. गधे नाही आहे, गधे असते तर होत. कुत्रे आहे का? कुत्रे आमच्याही घरी आहे, गावात आहे बरं कुत्रे, पण मा घरी नाही. आता पोरग म्हणते ते मला, आई म्हणते कुत्रे पोसा लागते म्हणते. ता बाप असल्यावर कायले पोसा लागते रे म्हणते. चला म्हशी आहे, म्हशी दूध धरा. 1 लिटर दूध केवढ्याच होते? 70 रुपयाचं धरा. आणि पाणी 1 लिटर फुकट. पाणी 1 लिटर, आता ते बिस्लरी जाऊ द्या, पण आपलं सर्व पाणी 1 लिटर फुकट आणि दूध 70 रुपये लिटर. कोरं पाणी फुकट आहे, पण त्या पाण्याला दुधात टाका. आता दूध काय लिटर झालं? 70 रुपये कोरं होतं, आता लोक 50 न घेते. आता लोक दुधाचा मान कमी झाला, पण फुकट असणारं पाणी 50 रुपये लिटरनं चाललं. पितामह भीष्माचार्याचा मान वाढवला आणि देवाचा पण मातीत घातला. अरे भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षण. ज्यावेळेस चाक घेऊन धावला होता देव, धावला होता माहीत असेल ना, महाभारत पाहिलं का? चाक घेऊन धावलं. त्यावेळेस फटाके फोडले होते दुर्योधनानं. मी तिथेच होतो. दुर्योधन नाचला. ये क्या गजब किया रे कृष्णा, ये क्या गजब किया. कभी पर्वत उठा लिया, कभी माखन चुरा लिया. कन्हैया रे कभी रावण को मारा, कभी
कभी रन छोड़ के भागा, कभी झूठे बेर खाया, तेरी बातें ओ इरादे, तेरी बातें ओ इरादे, ओ लल्ला रे. कृष्णा म्हणत होता रे, मी शस्त्र हात उचलणार नाही. तेरी बाते ओ इरादे. गजब की अरे, काय गजब केलं रे. अर्जुनाचं रक्षण करासाठी पितामह भीष्माचार्याचा पण पुरा करासाठी स्वतःचा पण मातीत घातला. ऐसी अशी शरण जावे, कैसी अशी भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. अनेक उदाहरणं तुकोबारायाच्या साक्षीला आले म्हणून तो त्या तुकाराम महाराजानं चित्तामध्ये देवाले धारण केलं. तुका म्हणे साक्षात तू